आता तसं नाही। या देशाचा गृहमंत्री पहलगाम घटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जिथं घटना घडली तिथं अमित शहा स्वतः गेले, बघितलं आणि वेळ घेतला। 15 दिवसाचा सगळी तयारी केली देशाच्या पंतप्रधानांनी, त्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी। आणि एकदाच काही नाही, यांच्या जेवढ्या डिफेन्स एअर डिफेन्स सिस्टीम एका फटक्यात खलास करून टाक, काहीच नाही। चायनाच्याच होत्या, चायना मेडवाल्यांनी बी ह्यांना तसेच दिले असतील ना, यांच्या लायकीप्रमाणे त्यांची पूर्ण हवा जी आहे ती काढून टाकली। एक विमान सुद्धा उडू शकलं नाही, एक सिंगल विमान उडून आमच्या अंगावर येण्याला त्यांची ताकदच ठेवली नाही। आणि इतकाले खड्डे पाडलेत, मला वाटतं एका एअरपोर्टवरचा खड्डा दाखवला, इथून मला वाटतं वनवाडीच्या मंदिरापर्यंत एक सलग खड्डा केला, 30-40 फूट खोल आणि भला रुंद 100-200 मीटर असा खड्डा। आणि एकाही एअरपोर्टवरती एकही विमान हे लोक उडू शकले नाही। इतकी सुंदर कामगिरी आमच्या देशाच्या नेतृत्वाने आणि आमच्या एअर असेल, पायदळ असेल आणि हे सगळी तयारी त्या ठिकाणी केलेली होती। त्या सगळ्या आमच्या सेनेने त्या ठिकाणी केलेला आहे, याचा गर्व आपल्याला आहे। भले काही किंमत मोजावी लागली तर मोजू, एखादा विकास नाही झाला तरी चालेल, कुठं काही थांबलं तरी। आणि आपल्या देशामध्ये बघा, तसं पाहिलं तर सर्व पक्ष, एखाद दुसरा पक्ष सोडा, सर्व पक्ष एक सुरामध्ये या देशाच्या पंतप्रधानाबरोबर, सगळी जनता देशाच्या पंतप्रधानाबरोबर राहिली। आणि पाकिस्तानमध्ये मात्र तुम्ही एक व्हिडिओ पाहिला का नाही मला माहित नाही, ती महिला खासदार येते चपलेने हाणती त्याच खासदाराला, पाकिस्तानच्या संसदेमध्ये चपलाने हाणते एकमेका। कारण ती एक बाईची ती खरं बोलायला लागली, ते म्हणजे पोकळ गप्पा मारू नका, भारत देशाबरोबर आपण कुठंच टिकणार नाही। आणि तर दुसरी बाईने लगेच तिला चप्पल मारली आणि गडे माणूस तिला मारायला जातो। संसद म्हणजे तिथला लोकसभेचा प्रतिनिधी, लोकसभेचा प्रतिनिधी एखाद्या महिलेवर हात उचलत असेल तर त्या देशाची एकंदरीत परिस्थिती काय हे आपण त्या ठिकाणी ओळखून घेतलं पाहिजे। अशी सुंदर म्हणजे इतकं बत्तरपणा त्या पाकिस्तानमध्ये आलेला आहे। आणि आनंदाची बाब अशी आहे की आता मला वाटतं आपल्याला जास्त लढायचीच गरज नाही। बलुचिस्तानवालेच म्हणते हम इनको देख लेते म्हणते। मला तर वाटतं फक्त आपला हात्यारा बित्यारा पुरावं, त्यांना कायला डोक्याला ताप करायचं। आणि ती व्यवस्था केली असेल मला वाटतं देशाच्या पंतप्रधानांनी। आपण काहीच नाही म्हणायचं, बलुचिस्तान की जय, लेव माल आणि लेव AK-47 आणि चलो दे उधर के उधर। आपल्याला डोक्याला ताप नको अशी परिस्थिती आहे। तेव्हा असो, पुनश्च एकदा आपण या संत वामनभाऊ इंट्राच्या